की माझ्या वडिलांना काका म्हणायचं, "काका तुम्ही कशाला आलात इथे?" ते म्हणे, "मी म्हैस विकत मिळते का पाहण्यासाठी आलेलो आहे" म्हणे. आणि हे तर आश्चर्यच झालं की म्हणजे ओळख न पाळणारे जनावर एकदम माझ्यापाशी आलं. आणि त्यावेळेस लक्ष्मी अतिशय मायाने माझ्या वडिलांना चाटत होती. तर त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं. ते म्हणे, "आम्ही याला म्हैस म्हणून नाही पाळलेलं, आम्ही आमच्या घरातलं बाळ म्हणूनच पाळलेलं आहे याला. आणि आता व्याली आहे, हिला लहान पिल्लू पण आहे, रेडको म्हणतात, वाघार म्हणतात, तर ती चंद्री पण आहे आणि ही लक्ष्मी आहे" म्हणे. तर म्हणजे काय वाटलं माहीत नाही त्याला. म्हणजे तुम्ही म्हैस विकत घ्यायला मी घरात पाळलेलं, पण तुमच्याबद्दलचा स्नेह एवढा आहे त्या लक्ष्मीचा, की म्हणे काहीतरी परमेश्वराची काही इच्छा किंवा आदेश असेल, तर ही म्हैस तुम्ही घेऊन जा काका म्हणे. आणि आश्चर्य वाटलं. म्हणजे साधारणपणे त्या काळात 1,500-2,000 पर्यंत जनावर म्हैस मिळायची. तर आमच्या अण्णांनी पण त्यांना ₹3,000 दिले. पैसे नव्हते अण्णाकडे जास्त, परंतु ते जनावर काय ते अक्षरशः म्हणजे जसं हत्ती असतो तसं ते जनावर होतं. इतकं गोंडस जनावर होतं. म्हैस होती ती. भुरा रंग होता, मोठे डोळे टपोरे, शिंग खूप छान आत वळलेले, म्हणजे कोणाला शिंग पण तिचं लागत नाही अशा प्रकारची. आणि डौलदार म्हैस होती ती. म्हणजे अशी त्याला म्हैस म्हणणं म्हणजे नेहमी आपल्यापुढे ते थोडंसं स्वरूप असतं, रंग काळसर, किंवा आपण जनरली म्हणतो की म्हैस म्हणजे एक निर्बुद्ध प्राणी वगैरे. पण लक्ष्मी तशी नव्हती. मग अण्णासोबत एक गडी पण होतं कामाला. तर ते दोघे त्या म्हशीला घेऊन ते खेडेगावातून आमच्या तालुक्याच्या गावी येत होते. सर्व रस्त्यावर लोक पाहत होते. आणि छोटी चंद्री नावाची त्याची जी कालवड वाघार होती, ज्याला आपण रेडको म्हणतो, तर ते त्या नोकरांसोबत घेतलं होतं उचलून. आणि डौलदारपणे लक्ष्मी घराकडे येत होती. तर आमचं घर होतं ते साधंच होतं, पण 2 मजली बांधलेलं घर होतं. पायऱ्या छोट्या होत्या वरच्या मजल्यावरच्या. तर जसं घरामध्ये येईपर्यंत आई त्या लक्ष्मीला स्वागतासाठी ताट वगैरे बनवत होती, ओवाळण्यासाठी वगैरे. म्हणून अण्णा पाय धुण्यासाठी म्हणून पायरीवरून वरच्या बाजूला जात होते. तर आश्चर्य असं की लक्ष्मी पण 2-3 पायऱ्या वरती चढली. छोट्या-छोट्या पायऱ्या होत्या. आणि मग तो नोकरला अण्णा म्हणे, "ही लक्ष्मी म्हणून वाघ येते." मग अण्णा खाली उतरायला आले. कारण ते म्हणजे इतकं ते जनावर भोळं होतं की म्हणजे छोट्या पायऱ्या असून अण्णाच्या बागेत जायचं म्हणून ती पायरीवरून वर चढायला लागली होती. म्हणजे ते फार धोकादायक होतं. परंतु मग अण्णा खाली उतरले. मग ती लक्ष्मी पण खाली उतरली, 4 पावलं मागे, 4 पायऱ्या खाली उतरून. आणि आम्ही सगळे ते बघत होतो. आम्हाला इतका आनंद झाला होता ते लक्ष्मी पाहून. म्हणजे आम्ही जनावर म्हणतच नाही. पण इतकी गरीब स्वभावाने होती. आणि